तुझ्या अंगात हिम्मत आहे ना, या महिला बसलेल्या आहेत, या महिलांच्या समोर तुला नाही नाटक केला तर मावाची प्राजक्त नाही चिंगारी है। पनवेल नवी मुंबई की ताजा खबरें जानने के लिए पनवेल फास्ट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन दबा के रहे अपडेट। उरण कोकरुली येथे असलेल्या ऑल कार्गो कंपनी प्रशासनानं 131 कामगारांना कमी केले। या कामगारांना परत कामावर घ्यावं यासाठी बुधवारी 6 फेब्रुवारीला सर्वपक्षीय नेत्यांनी आणि कामगारांनी गेट रोको आंदोलन केलं। परिसरातील अनेक सामाजिक संघटना तसेच लोकप्रतिनिधींनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे। आणि आम्ही शेतकऱ्यांनाही सांगतो की पोलीस प्रशासनाला आम्ही चांगल्या पद्धतीची मदत करणार आहोत। तसं तुम्ही आमच्या सोबत राहा, कारण सुशीलताईंनी सांगितलं 24 तारखेला पोलीस प्रशासनाची अडचण आहे म्हणून आम्ही आंदोलन मागे घेत आहोत। आम्ही आदर्श हेगडेसाठी किंवा शशिकांत शेट्टीसाठी आम्ही आंदोलन मागे घेतलेलं नाही, की जे आम्हाला संरक्षण देतात आणि त्यांनाही म्हणजे अर्थात कंपनीलाही संरक्षण देणं हे त्यांचं काम आहे। पण साहेब तुम्हाला सांगायला मागतोय, आमच्या श्याममात्रे साहेबांनी शिकवलेलं आहे की लढल्याशिवाय काही मिळत नाहीये आणि आपल्याला लढायचं आहे शेवटच्या श्वासापर्यंत। जोपर्यंत आम्हाला नोकरी मिळत नाही तोपर्यंत आम्हाला लढायचं आहे। आपल्याला कुठेही पराभूत होऊन इथं जायचं नाही। आपली लढाई ही यशस्वीतेची लढाई असली पाहिजे आणि म्हणून जे माजी जिल्हा परिषद सदस्य, आता ते जिल्हा परिषद सदस्य हे येणारच, पण माझी पण जिल्हा परिषद सदस्य इथं आलेले आहेत, त्यांना माझी विनंती आहे की शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही आमच्या सोबत राहा। चिंगारी है, चिंगारी है। नोकऱ्या मिळाल्या म्हणून त्याने आम्हाला जमिनी विकल्या आणि या नालायक हेगड्याने आमच्या पोटावर लाथ मारली, पण त्यांनी लाथ मारताना विचार केलेला नाही, पण त्याच्या 2 ढेंगणात लाथ मारायला मी पण विचार पाठीमागे घेणार नाही। मी असं तुम्हाला आव्हान करते आणि हेगडे तू बायकोच्या पदात लपू नको किंवा या कंपनीच्या ह्याच्यात लपू नकोस। तुझ्या अंगात हिम्मत आहे ना, या महिला बसलेल्या आहेत, या महिलांच्या समोर तुला नाही नाटक केला तर मावाची प्राजक्त नाही। आणि मग तुम्हाला सांगतो तुला बांगड्या भरीन, कारण माझी हिम्मत कशी आहे, कारण मी एकटीच आहे इथे, कारण या महिलांच्या अवस्था बघून हे शेतकरी माझे बंधू भाव काय अवस्था आहे बघा त्यांची। पोरं बाळं घेऊन इथं रस्त्यावर उतरली त्या उन्हात आणत हा काय करणार ही लोक, कुठे जाणार, कुठे भीक मागणार, कोण नातेवाईक कुठे किती जाणार, कोणाला जरी दिले तरी आणि त्या बायांना केसाला फळी मिळत नाही, तेल मिळत नाही, काय करणार, अन्न मिळत नाही व्यवस्थित। आणि हा हेगडे आमच्या जमिनी घेऊन इथं शहरात मस्त एसीच्या गाडीत फिरतो आणि आम्ही इथं उन्हात पडून बसून राहतो। कशासाठी? आमच्या हक्काच्या जमिनी देऊन या हेगड्याने मला त्या उन्हात बसला पाहिजे आणि आम्ही ऑफिस मध्ये गेलो पाहिजे। ही इच्छा आहे आणि या कामगारांना न्याय जर मिळालाच पाहिजे। न्याय मिळापर्यंत आम्ही इथेच राहू। आजचं आंदोलन इथे इतक्या परत आहे, उद्या जरी हे गेट तोडून जायला लागलं ना तरी मी जाणार, कारण या कामगारांसाठी। आणि मरायला लागलं ना तरी मरणार, कारण मला माझ्या जीवाची चिंता नाही, कारण काय या कामगारांचा या स्त्री शक्तीचा विजय असो। आम्हाला फक्त 35,000 रुपये दिलेला आहे, त्याच्या पश्चात आम्हाला काही दिलेलं ना। आमचे पोरं नोकरीविषयी कारलं का? त्यांनी सगळं माझ्या गलेवाल्यापाशी पैसे घेतले तिथं रस्त्यावर। 35,000ची फक्त काय आम्हाला दिलेलं नाही। माझ्या पोरांना कामाला घेणं आहे त्यांना, त्यांची पोरं आलं उसाट पडली, खावायला नाही पिवायला नाही, काय खाणार? ऑल कार्गो कंपनीच्या खाली जी जमीन आहे ती आमच्या या शेतकऱ्यांची आहे। या शेतकऱ्यांच्या जीवावर, त्यांच्या घामाच्या असलेल्या जमिनीवर आज ही कंपनी उभी आहे आणि या कंपनीने त्यांना कुठचीही नोटीस न देता 18 महिन्यांपूर्वी त्यांना विदाऊट एनी नोटीस त्यांना नोकरीवरनं कमी केलं। अशा 31 कामगार आहेत आणि यासाठी हा लढा पुकारलेला आहे। कंपनी प्रशासनाकडून आतापर्यंत कुठचंही सहकार्य मिळालेलं नाही। कंपनीचा मालक आताही एवढी परिस्थिती बिकट झालेली असताना देखील कुठे तोंड घेऊन लपलाय याचं उत्तर मिळाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही आहोत। आपल्याला नोकऱ्या घेतल्याशिवाय इथून आम्ही जाणार नाहीये आणि हा निर्णय घेतल्याशिवाय इथून हटणार नाही।
आज गेट रोकोचा इशारा दिलेला आहे, उद्या तो तोडाचा इशारा द्यायला आम्ही कमी करणार नाही आहोत.